जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेची आता. मना सज्जना भक्तिबंधेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी वंदते सर्व भावे करावे, ज्या ज्या स्थळी मन जाय माझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोणी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. राम 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 राम. षटतिला एकादशीच्या निमित्तानं सर्व साधकांना, सर्व स्वानंद परिवाराला, गुरुभक्त हरिभक्तांना स्वानंदाचा कोटी कोटी प्रणाम. राम राम. आणि गुरुचरणी दंडवत. भागवत महान, अद्भुत, अद्वितीय ग्रंथ. त्याची महिमा वर्णावी तेवढी थोडी, आणि ज्याने कोणी वर्णन करायला गेलं ते भावविवर झाले आणि भगवंतामध्ये रमून गेले. राम भगवंतामध्ये रमून गेले. फ्लाईट मोडवर. कृपा अशी झाली आपल्यावर की प्रत्येक गुरुला असं वाटतं की माझ्या शिष्यानं, माझ्या भक्तानं लक्ष्यप्राप्तीसाठी भक्तीच्याच मार्गाने जावं, प्रेमाच्याच मार्गाने जावं. का तर हे द्वैतानं भरलेलं जग आहे. आणि द्वैतामध्ये काय आहे? तर द्वैतामध्ये द्वंद्व आहे. सुख दुःख मान अपमान हे सगळं ठासून भरलेलं आहे. म्हणून शास्त्र तर म्हणतं प्रथम तुम्ही ब्रह्मजिज्ञासा उत्पन्न करा. पण हे शक्य नाही तेव्हा सांगितलं की मग हे करा आणि यात काय सार नाही, हे आसार आहे, समजल्यानंतर इकडे या. जसं मी मगाशी आपण हे सुरू करायच्या अगोदर एक असं वृत्ती त्राटक केलं होतं. तर आत मनाला मी समजूत अशी घातली की जर तुला हे नसते मिळाले महापुरुष दिव्य, तर तुझं काय झालं असतं? तर काळीजातून हल्लं पाहिजे. जर ते नसते मिळालं तर काय झालं असतं? म्हणजे त्याची कल्पना करूच शकत नाही असं झालं असतं. तिथून पुढं आणखी काय झालं असतं ते माहीत नाही. आणि हयात जन्मात सुद्धा काय झालं असतं काहीच माहीत नाही. म्हणजे बुडत्याला काडीचा आधार म्हणतात आणि आंधळ्याला काठीचा आधार म्हणतात. त्याप्रमाणे अज्ञानी जीवाला एका सद्गुरूशिवाय दुसरा कोणाचा आधारच नाही. असा सद्गुरू आपल्याला भागवत बनवतो. त्यांचं मत काय? श्रीमत म्हणजे श्रीमद. श्रींचं मत, त्यांचं मत काय आहे? मत काय आहे की तू भक्त हो, बस बस. तू फक्त भक्त हो, बाकी मी बघतो पुढचं. का? मी तुला शाश्वत देणार आणि मग तुझी योग्यता झाल्यानंतर तू जगाकडे पाहणार. तेव्हाच तुला कळेल तू काय आणि जग काय. भौतिक जगात राहून तुला कधी तुझी योग्यता कळणार नाही, माझी बी कळणार नाही. म्हणून आध्यात्मिक जगतात तुला प्रवेश करण्यासाठी तू भागवत हो. आणि असा भागवत, आपलं भाग्य असं की असा भागवत स्वतः व्यासदेव सुद्धा म्हणतात की मी विनवतो. ठीक आहे ना. माझ्यावर कृपा कुणी केली? दासीपुत्रानं केली. कुणी? देवर्षी नारदांनी केली. मी अस्वस्थ होतो, भगवंताचा आहे म्हणतोय पण मी अस्वस्थ होतो. मला जशी शांती, जसं प्रेम हवं होतं तसं मिळालेलं नव्हतं. मग त्या अशांतीचं मला फळ काय मिळालं की माझा प्रामाणिकपणा त्याच्यापर्यंत पोचला.
त्याने देवर्षी नारदांना पाठवलं. कोण? ज्या दासीपुत्रावर संतांनी कृपा केली नाही, चातुर्मासाला आले होते संत आणि त्यांनी कृपा केली, तिथे ते सत्संग ऐकलेत आईनं आणि कृपा झाली. मग एका दासीपुत्रामुळं सगळं जग सुखी झालं. तेच वाल्मिकींना बी भेटले, काय तेच ध्रुवाला बी भेटलेत. म्हणून त्रिलोकीमध्ये त्यांनी काय काय केले तर शास्त्र असं म्हणतं किंवा स्वतः ते बी म्हणतात, मी जर दासीपुत्र माझा त्रिलोकीमध्ये एवढा मी होऊ शकतो आणि भगवंताचा प्रिय होऊ शकतो, काय भगवंताला सुद्धा शिक्षा प्रेमात केलं करायची सामर्थ्य माझ्यात येऊ शकतं. तुम्ही तर काय, तुम्ही तर गुरुपुत्र आहात. त्यांनी भेद केलेला आहे. मी दासीपुत्र आहे, तुम्ही गुरुपुत्र आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये तुमची योग्यता, आपली योग्यता त्यांनी स्वतःपेक्षा मोठी मानलेली आहे. राम म्हणून माझ्या भक्ताला भगवंताला शेवटी पाहिजे प्रेम. प्रेम पण प्रत्येक भक्तामध्ये ते असेलच असं नाही का. प्रेमानंद महाराजांना एकानं विचारलं, मगाशी मी व्हिडिओ पाहिला होता, की मी काही ऐकू द्या अध्यात्मात, पण माझं हृदय वृक्ष असतं. लोक इतरांना मी रडताना पाहतो, रोमांचित होताना पाहतो, मला तसं होत नाही. काय तर त्यांनी त्यांच्या भाषेत काय उत्तर दिलं, पण माझ्या भाषेत असं की राजस्थानमध्ये कधी शेती पिकत नाही, वाळवंटात वृक्ष आहे ना ते, तिथे शेती पिकत नाही. पण तेच तुझ्यावर आल्यानंतर, तुझ्यांच्यावर आल्यानंतर त्यावेळी अश्रू आणावे लागत नाहीत. भगवंताचं म्हणणं की प्रत्येक गुरुला असं वाटतं की पहिला माझा शिष्य भागवत असावा, आणि त्या भागवताची आपण लक्षणं काय सांगितली त्याच्यावर सेपरेट सत्संग झाला. आजचा विषय असा आहे षटतीला, हे ना, ह्या एकादशीचं महात्म्य विशेष आहे. तो जे ऐकेल सांगेल त्याची महिमा अपार वर्णन केलेलं आहे. पण तरी बी ज्यावेळेस खऱ्या भागवताला असं वाटतं देव आणि संत आणि गुरु ज्यावेळेस ते फळ सांगतात का नाही, की हे केल्यानंतर हे फळ मिळेल, त्यावेळी त्याचं मन करपलं पाहिजे. मी ह्यासाठी नाही तुझ्याकडे आलो, मग मला तू बी नको. फळं देऊन बाजूला करू नकोस, हे प्रेम नाही. समजले ना. ते मोक्ष फळ, ते मुक्ती फळ, ते सिद्धी फळ, ज्ञान बी एक फळ आहे, ते नको मला. ठीक आहे ना. खूप आपण भाग्यवान आहे, पवित्र जागेत आलोय. फळ नको. तुला मला बघून काय होतं तसं मला तुला बघून हवं, बस. मला काय नको. फळ नको दिवस, कारण फळ दिलं की बाजूला करशील तू. फळ नको. मग तिथे रात्रंदिवस म्हणजे असे रडलेत की मला बी विचारा आणि बाकीचे पोचलेत त्यांना बी विचारा, ते किती रडलेत. म्हणून हा श्लोक सांगतोय. मागच्या वेळी सांगितलं संसार आधावती कालत्रया, हा काळाच्या तोंडात अडकलेला संसार आहे. तुम्ही किती वेळ नाचणार आहे त्याच्या पुढं, नाही का. मांजरा पुढे उंदीर किती वेळ नाचेल. त्याप्रमाणे हे 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 कालत्रय आहे, ही तर किती नाचणार आहेस तू, नाही का. एक गाणं नाही का, नाच नाचून याती मी दमले थकले रे नंदलाला. शेवटी साकडं त्यालाच घातलंय. कालत्रया म्हणजे काळरूप परमेश्वराच्या अधीन होऊनच हा जन्ममृत्यू संसार खेळ खेळतोय आणि भटकते तिथं. त्यात आता माझा निश्चय झाला की तुम्हाला मिळालंच, काम संपलं, बस. मला फळ नको. आणि फळ दिलंस तर तिथं प्रेम संपलं आणि विश्वास बी संपला.
हां, जे माझ्याबरोबर घडू नये, जे माझ्याबरोबर होऊ नाही ते होतंय, त्यावेळी मी खालीवर होतोय. प्रत्येकजण होतोय. पण तिथं सावरणं आता तुझं काम आहे, नाही का? पडू दे बाळ ते, पण ते स्वतःला वाचवायसाठी तिथून पाण्यातनं उठलंच का नाही? उठलंच. पण ते गेलं कुणाकडं? जे आपलं आहे त्याच्याकडेच गेलं. आजीकडेच गेलं बाळ. तसं मी पडलो उठलो तरी मी तुझ्याकडेच येणार आहे. बस माझं काही होऊ देत. आणि तू कधी कुणाला माघारी करत नाहीस. तू जसा आहेस तसा स्वीकारतोस. हे तुझं मोठेपण. का? तर मला आता भीती वाटते फक्त काळाची, की हाच देह ज्यावेळेस काळाच्या अधीन होऊन जाईल त्यावेळी मी काय करू? कारण त्यावेळी माझी हाक तुझ्यापर्यंत पोचणार नाही, माझी स्मृती पोचेल तुझ्यापर्यंत, आणि त्या स्मृतीला माझे जीवन ठेव सारखं. ठीक आहे ना? माझ्या स्मृतीला जिवंत ठेव. वर बस. बरं बस. बसू बस. राम, माझ्या स्मृतीला जिवंत ठेव. आणि ती स्मृती स्थिर होण्यासाठी वेदव्यासांच्या सारख्या कृष्णदेवपान पदवीला प्राप्त झालेला साक्षात भगवंताचा अवतार असलेला तू काय सांगितलंस? तर तू अजून भागवत नाहीस, तू भागवत हो, म्हणजे भक्त हो. आणि जेव्हा ते भगवंताचे भक्त झाले त्यावेळी पुढे त्यांची लेखणी बी चाले ना. म्हणून समर्थ रामदासांनी केवढा मोठा सार सांगितला एका श्लोकात. मना सज्जना भक्तिपंथीची जावे. बस दुसरा कुठला मार्ग शोधूच नकोस. पंथ सांगितला. का? तर हे लोक सांगतात की तो पंथ असा आहे की त्या वाटेवर वाट बघणारा फक्त एकच असतो, तो आहे संत. मग तिथं काय होतं? त्यांनी सगळे श्लोकात तेच सांगितलं. करीवृत्ती जो संत तुझ्या वृत्तीला शांत करतो. कारण तुला जगात सगळं मिळतं, फक्त 2 गोष्टी मिळत नाहीत. बाकी सगळीकडे मिळतं, 2च गोष्टी मिळत नाहीत. निष्कपट प्रेम म्हणजे त्यात सगळं आलं, निरीच्छ निर्वासनिक. निष्कपट प्रेम आणि निसंकल्प शांती. निसंकल्प शांती या 2च गोष्टी दुर्लभ आहेत जगात. आणि त्या गोष्टी ज्यांच्याकडे होत्या त्यालाच आपण रामकृष्ण म्हणतोय. रामाकडे तशी शांती होती आणि कृष्णाकडे तसं प्रेम होतं. म्हणून आजपर्यंत रामकृष्ण हरी हेच चाललंय, आणि हरे राम हरे कृष्ण हेच चाललंय. ते बी कुठे? वैदिक मंत्रात, उपनिषदिक मंत्रात. राम जय जय राम. अशा दासी पुत्रानं आपल्याला मोठेपण दिलं की तू गुरुपुत्र आहेस. शक्तीला अनेकांनी अनेक अर्थ काढले, पण अखंडानंदाने एक विशेष अर्थ सांगितला. हे षड्रिपू आहेत का नाही? षड्रिपू आहेत तिळा एवढे दिसतेत का? तिळ केवढाच आहे तिळा एवढे, पण जर ते मातीत पेरलं गेलं तर त्याचं झाड होतं. म्हणून एवढंसं ते आहे दिसायला, काम, क्रोध, लोभ, मदमत्सर नाही आहे एवढं, पण ते जर तुम्ही त्याला खत पाणी घालत गेला, बस. आता येऊया मूळ भागावर. अशा दासीपुत्रांनी प्रेरणा केली व्यासाना, वेदव्यासाना, आणि मग काही दिवस शांत राहिले. भगवंताला भक्त होऊन साकडं घातलं, आणि तुझी लीला जशी केलीस तशीच दाखव मला. आणि मग ती भावनेत्राची लीला सगळी भागवतामध्ये उतरवली. ज्या क्षणाला त्यांनी तो ग्रंथ बंद केला त्या क्षणानंतर पुन्हा लेखणी ठेवून टाकली. संपलं. आता मला काही लिहायचं नाही. मग काय? अरे वेदव्यासानी म्हणावं की आता मला भजनाशिवाय काय करायचं नाही.
हनुमान प्रसाद पोद्दारांनी म्हटलं आता आम्हाला भजनाशिवाय काय करायचं नाही काय. किंवा रामसुखदासजी महाराज म्हणले पहिले भजन, बस सत्संग नाही, पहिले भजन. मला बी आनंद येतो ह्या पुरुषांचा ऐकून अनुकरण करून. मी सुद्धा संधीच्या वेळेस का नाही काय असो पहिलं भजन करतो मग पुन्हा जप करतो. पहिलं भजन का तर त्यांचं बघून करायला आनंद येतो. अरे आम्ही तुमच्या पुढं तिळा एवढं, तुम्ही सागरा एवढे. म्हणून अशी दृढ निश्चयानं खात्री होते भागवत समाजात. जसं मी तुम्हाला कधी बघितलं, कुणी सोडून गेला असेल, कुणी बापू म्हणते मला सोडून गेला असेल किंवा काय असेल, पण ज्यावेळेस मी त्याला बघतो तो मला बघतो त्यावेळेस त्याला एक आत तार दिसते की हा आपला आहे. ठीक आहे, तो आपला आहे. बस संपला मग परमार्थ. आपणत्व इति परमार्थ, आपलेपणा संपला परमार्थ. असा भागवत पुन्हा आपल्याला सांगतोय की या काळरूप परमेश्वराच्या अधीन हा संपूर्ण संसार आहे. पण घरामध्ये एक लहान बाळ आहे आणि ते बाळ अचानक भिलं, घाबरलं आणि ओरडलं तर सगळं घर धावून येतं. अंगणातली आजी, स्वयंपाक करणारी आई, बाहेर काम करणारा वडील, इकडे आजूबाजूची सगळी धावून येते ती घरात बाळ एवढ्यांदा का ओरडलं. वेदव्यास म्हणतात बस असा तू टाहो फोड, सगळ्या देवता तुझ्यापाशी धावून येतील. आणि मग त्या बाळाला त्यावेळेस कोण पुसतंय समजवतंय ते बघत नाही बाळ, बस ही सगळी माझी आपली येते बघतो. अशा प्रकारे ज्यावेळेस भागवत होतो त्यावेळेस या मृत्यूरूप संसारातून तुला पार करण्यासाठी मी कोणालाही पाठवीन, मला वेळ नसेल तर. कारण मला हा संपूर्ण संसार सांभाळायचे. मी अनेक रूपात होऊ शकतो, पण तरी तुला जसा हवा तसा रूपात जर मी नाही येऊ शकलो तर मी तुला वाचवण्यासाठी, तुला पार करण्यासाठी मी कसाही येईन. महाराजांच्या भाषेत मी तुमच्यात आहे, तुमच्या बरोबर आहे, कसा आहे ते नाही का, असं आहे ना. मग मी तुमच्याबरोबर कसा आहे ते विचारू नका, पण मी तुमच्याबरोबर आहे हे अनुभवा. राम वेदव्यासांनी आपल्याला एवढा मोठा आधार दिला की एवढा काळरूप हा संसार आहे की भले भले पोहणारे इथे बुडून गेले. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं आषाढाचा मोठा महापूर येतो नदीला, त्यावेळेस मी म्हणणारे वृक्ष खाली धराशायी होते आणि पूर ओसरला की किनाऱ्याची निरगुडी जी असते की नाही ती पुन्हा ताट होते. पात्रातले लोहाळे असतात की ना, लवाळे का काय म्हणतो, लवाळेच ना, ते पुन्हा वर उभे राहतात. का तर पुरापुढे त्यांनी दंडवत घातलाय, पण झाडे मोठे ताट उभी होती. व्यासांनी आपल्याला बोध असा दिला की तुम्ही काही करा, क्या जाने किस रूप में नारायण मिल जाए. तुम्हाला ज्याचं स्मरण होते त्याला तिथूनच नमस्कार घाला. तुम्हाला जो प्रिय महात्मा आहे त्याला तिथूनच नमस्कार घाला. तुम्हाला जो प्रिय इष्ट आहे त्याला तिथूनच नमस्कार घाला. तुमच्या समोर भाग्यानं कोण येत असेल त्याला हृदयस्थ नमस्कार घाला. शर्त एवढी की नमस्काराच्या वेळी फक्त आपलेपणानं घाला, संकल्प कुठला सोडू नका. का तर समजा त्यांना जर कळालं तर ते तुम्हाला ते फळ देऊन बाजूला करतील. जय जय बस. आणि जर तुम्ही निसंकल्प नमस्कार घातला तर ऋणानुबंध अखंड सुरू राहिलं.
कोणाचं गीत आहे माहीत नाही. ऋणानुबंधाच्या या गाठी इथेच पडल्या. रुष्ट भेटी तर रुष्टता मोठी. राम म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात उद्धव, वास्तविक मन वाणी प्राण, मनोवचा प्राण शरीर कर्म, हे अहंकाराची सगळी कार्य आहेत. म्हणजे आपण फळासाठी किंवा फळ घेऊन बाजूला झालो की मग अहंकार उभा होतो. आणि त्याच्यातूनच मग वाणी काय काम करते, मन काय काम करतं, प्राण काय काम करते, शरीर काय काम करतं हे पहा. मगाशी विश्रांती घेताना गुरुदेवांचा एक सत्संग ऐकत होतो. त्यात त्यांनी सांगितलं होते, मन आणि प्राण आणि मन जितकं तुमच्या ताब्यात राहील तितकं तुम्ही सृष्टीमध्ये काही करू शकता. पण सृष्टीच्या पलीकडे जो परमात्मा आहे त्याच्यामध्ये जर विश्रांती घ्यायची असेल तुम्हाला, तर ज्याच्या अधीन काळ आहे त्याची शरणागती घ्या. उद्धव, साराचा सार काढणारा मननशील पुरुष जो आहे त्याने काय करावं, तर धार लावण्यासाठी जसं सान म्हणतो ना, धार लावतो त्याला दगडी, ती धार लावण्यासाठी जशी सान असते तसं मननशील पुरुषाने उपासनेच्या सानेवर आपल्या ज्ञानरूपी तलवारीला खूप घासावं आणि त्यातून सार काढावा तीक्ष्ण करून, की एवढ्या दिवस केलं आणि पुढेही करणार आहे, आत्ताही करतोय, तर याचा परिणाम काय. अशी परिणामाची भीती ज्यावेळेस अंतःकरणामध्ये घर करेल त्यावेळी मग आपण मूळ जिज्ञासाला हात घालू. आणि तो असा हात घालू की लक्ष्य प्राप्तीपर्यंत आपल्याला निराधार आपण वाटणार नाही, की मी कुणाच्या तरी बरोबर आहे आणि माझ्या कुणीतरी बरोबर आहे. अशा वेळेस निर्भयता प्राप्त होते. आणि ही निर्भयता तुम्हाला तुमच्या बोधामध्ये समाधिस्थ करून ठेवते. यासाठी देहाच्या अभिमानाचा जो अहंकार आहे, वर्ण कुळ जातीचा जो अहंकार आहे, त्याला मुळासकट उपटण्यासाठी जे निर्द्वंद्व पुरुष आहेत त्यांचा संग करावा लागेल. म्हणजे तुम्ही काय करून आला, कुठून आला, कशासाठी आलाय ते बघत नाही. तुम्ही आला बस, संपलं बस. ही निर्द्वंद्वता आहे. तुम्ही आला बस, संपलं बस. मुळासकट उपटून ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस आतमध्ये एक विशेष अनुभूती अशी येते की कुठल्याही प्रकारची आशा, इच्छा, अपेक्षा, तृष्णा ही दिसत नाही. मग जसं मगाशी मी गाय घेऊन चाललो तर ते पटकन आलं आणि माझ्या हाताला धरलं. त्याने बाळानं एकदम हाताला धरलं. माझ्या हाताला धरल्यानंतर मला माहित आहे माझ्या हातात गाय आहे. त्यानं हाताला धरलं म्हणून गाय लगेच इकडे यायला लागली त्याला मारायला. पण त्याची सुरक्षा करणं आता माझ्या हातात राहिलं नाही. मी लगेच त्याला थोडं पुढे घेतलं आणि गायला थोडं इकडे घेतलं. पण तरी बी आता फरक बघा, त्याने मला धरून सुद्धा त्याच्या पोटात भीती होती की दोघांच्या मध्ये काका आहे पण त्यांच्या पलीकडे काळ आहे.
एका बाजूला काळालाही बघतोय आणि एका बाजूला आधार बी कोणाचाही बघतोय. त्याची पूर्तता ज्यावेळेस होते ती निर्द्वंद्वता येते. अशी आपल्या भक्ताला निर्द्वंद्वता देण्यासाठी पहिल्यांदा त्याचा मी अहंकार काढून घेत असतो. ज्या अहंकारामुळे हे संपूर्ण विस्तार झाला त्या अहंकाराचा नाश करण्यासाठी मला त्याला भागवत बनवावं लागतं. आणि भागवत बनवण्यासाठी येईल त्या प्रसंगाला तोंड द्यावंच लागतं. येईल त्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतं. प्रसंग आपल्या अनुकूल असो आपल्या प्रतिकूल असो. अनुकूलाला वाहून जायचं नाही, प्रतिकूलाला खचून बसायचं नाही. का तर तुका म्हणे एका मृत्यूची सरे. फार प्रसंग असह्य झाला तर माणूस मार्ग कुठला काढतोय आजकाल? मृत्यू. बस. परवा एक खातगुंचा मुलगा आहे, नाही खातगुंचाच 8 वर्षाचा, नाही 8वीतला मुलगा, 8वी-9वीतला, एका मुलीबरोबर बोलत होता. 11-12वीच्या मुलांनी ते फोटो काढला. त्याला बाजूला घेऊन म्हटले हे सगळं घरी दाखवणार, हे करणार, मित्र बाहेर सांगणार, ते ह्याला देणार. ते पोरगं घाबरलं. म्हटले तुला काय करू मग मी ह्यासाठी? म्हटलं 10,000 दे मला. त्या मुलानं घरी गेला, 2 दिवस बघितलं इकडे तिकडं. वडिलांनी घरात पैसे आणून ठेवले होते, यानं चोरले, त्याला दिले. पुन्हा म्हटल्या नाही एवढ्यात नाही मागणार, मला पुढच्या आठवड्यात एवढे पाहिजेत, नाही तर मी दाखवणार सगळीकडे फोटो, ते काय करते तो व्हायरल करतो, ते अमकं करतो. म्हणलं काय नाही, घरची कुठं बाहेर गेली होती, घेतली फास लावून, ठेवलं लिहून, माझी अशी चूक झाली, मला माफ कर. जय जय. हा मार्ग नव्हे. जगण्याची भीती वाटते पण मरणाची भीती वाटे ना. आणि माझ्या भागवताला काळाची भीती वाटते की तू मला काही कर पण काळाच्या तोंडात देऊ नको. राम. म्हणून माझ्या भागवताला पहिल्यांदा मी मला संग देऊन त्याच्यातल्या आशा आणि तृष्णा काढून टाकतो. आणि मग त्याच्या अनुकूलतेसाठी पुढे मी त्याला काय करतो? जय जय रघुवीर. काय करतो पुढं? तर ज्ञानम विवेको निगमस्त पश्चा. कालस्य हेतुश्च तदेव मध्ये. मी काय करतो? तर प्रत्यक्षमे तित्यम मठानुमानम. ऐकू धो. एक आहे आत्मा आणि दुसरा आहे अनात्मा. मी काय काय करतो ते भगवंत सांगते. एक आहे आत्मा, अशा तृष्णा काढून घेतली ना तर मी त्याची. आता मला त्याला मोठ्या वर्गात घातलाय मी त्याला. मग आता ही आत्मा काय आहे, अनात्मा काय आहे? काय कालच एक साधिका होती, ते म्हटले की आमच्या घरामध्ये निमी लोक मांसाहार करतात, निमी लोक मांसाहार करत नाहीत, पण प्रसंग आला तर ते मला बनवावं लागतं. तर मी म्हटलं जे खातेत त्यांच्यात कोणी बनवणार असेल तर त्यांना बनवायला लावायचं. नाही म्हटले तसं नाही, कशाला उगाच दुसऱ्याचा आत्मा मारा. कालचाच फोन. राम. तो चांगला आहे, हा धुलवडीचा आत्मा आहे. नारायण. भगवंत म्हणतात एक आत्मा आहे, दुसरा अनात्मा आहे, त्याचं स्वरूप वेगवेगळं आहे. स्वरूप ते चांगल्या प्रकारे समजून घेणं, चांगल्या प्रकारे समजून घेणं हाच ज्ञानात प्रवेश आहे. बरं का? नेमकं कशाला म्हणायचं म्हणून संध्येच्या पूर्वी अर्धा तास तुम्हाला मौन राहायला सांगितले शास्त्रानं, वेदशास्त्रानं. अर्धा तास म्हणजे साधकासाठी. सिद्ध पुरुष तर मौनच असतात, पोचलेले पुरुष.
अर्धा तास तुम्हाला मौन राहायला सांगितलंय. त्याच्यानंतर आणखी मनाला तुम्ही ताब्यात घेण्यासाठी थोडं प्राणायाम करायला सांगितलंय. त्याच्यानंतर तुम्हाला निसंकल्प व्हायला सांगितलंय. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या इष्टशी एकाकार व्हायला सांगितलंय. एकटक त्राटक कर गुरूंच्या. त्यांना ते कसं प्राप्त झालं, आता ते माझ्याबरोबर आहेत, ते मलाही तेच प्राप्त करून देणार आहेत. अशा आत्मा आणि अनात्म्याच्या स्वरूपाला वेगवेगळं चांगल्या प्रकारे केल्यानंतर समर्थ म्हटले, पाहावे आपणाशी आपण या नावे बोलीचे ज्ञान. मग आपणच आपल्याला उतरवून घ्यायला लागतं. नेमका तू आहेस कोण? हाडामासाचा पुतळा तू नेमका कोण? कोणीतरी नाव दिलं आणि त्यानं तू ओ द्यायला लागला. आणि देहाची प्रत्येक वस्तू वेगळी असताना संपूर्ण देहाला मी म्हणून अहंकारला जागा केलंस. असं भगवंत म्हणते उद्धव, आता ह्याचा हेतू समजून घे. मी हे का सांगतोय? आत्मा आणि विवेक अनात्मा याचं स्वरूप चांगल्या प्रकारे तू एकदा समजून घेतलं, त्यातून तुझं ज्ञान जागं झालं की पुढचं तुला द्यायला मला सोपं जातं. का? द्वैताचं जे अस्तित्व आहे ते मला मिटवायचं आहे. ते कसं? अरे मला इच्छा झाली म्हणून मला करमत नव्हतं म्हणून ही निर्मिती केली, हे मान्य करतोय मी निरीच्छ आहे पण मला इच्छा झाली, ही मी मान्य करतोय. मग तू निरीच्छ असून किंवा तू माझा अंश असून तुला बी इच्छा झाली, तू मान्य कर. पण हे मी निर्माण करून पुन्हा मी ह्यात नाही हे बी सांगतोय. समज घ्या ना. किती बी मोठा शंकराचार्य सिद्ध पुरुष असला तरी तो गेला म्हणून भगवंत नाही जात. हे मी निर्माण केलं पण मी ह्यात अडकलो नाही आणि तू ह्यात अडकलास. इच्छेचं रूपांतर तू वासनेत करून घेतलं. गरज वेगळी आणि आवश्यकता वेगळी, नाही का? तू अडकलास आणि त्या अडकण्याला तू परिपूर्ण खरेपण दिलंस. समजलं ना? खरेपण दिलंस. आणि मी या संसाराला खोटेपण दिलेलं आहे. माया मात्र इदम सर्वम. तू खरेपण दिलंस आणि मग तुझ्या हातून काय काय होतंय ते बघ. देवनिंदा, धर्मनिंदा, संतनिंदा, काय अनेक अनेक प्रकारचे. म्हणून जनी निंदते सर्व सोडून द्यावे. मग ते वाढत गेलं का? त्याला याला सत्यपण दिलंस. पण माऊलीने तुटेल धरणे प्रपंचाची. तू ह्याला सत्यपण दिलं की इकडचं धरणं बंद होईल. खूप सुंदर श्लोक आहे आपल्यासाठी. खूप म्हणजे गदगद. बस एक आकाशात बघितलं की चारी बाजूला आत बितो बाहेर बितो दिसायला. विश्वास ठेवा, मी भागवत पुढे ठेवून सांगतोय. सुरुवातीच्या काळात तुम्हाला तो दिसत नाही, तुम्ही त्याला दिसता. ह्या वचनावर विश्वास ठेवा माझ्या. मी भागवताची शपथ घेऊन सांगतोय स्वतःच्या अनुभवानं. सुरुवातीच्या काळात तो तुम्हाला दिसत नाही, तुम्ही त्याला दिसता. पण त्याची कृपा झाल्यानंतर तुम्हाला तो जेव्हा आणि जिथं आणि जसा बघायचे तसा दिसतो. विश्वास ठेवा. जय जय. आणि त्याच मस्तीमध्ये आमचे डोळे गळतात. ठीक आहे ना? हे दृढच लिहून घ्या हृदयावर करून. ज्यावेळेस तो तुम्हाला दिसतो का नाही, त्यावेळी आतली बी शांती आणि बाहेरची शांती ह्याला तुम्ही वेगळं करू शकत नाही. पृथक पृथक म्हणले नाही तर स्वरूपाला कोणी पृथक करू शकत नाही. शिवाचं स्वरूप तेच माझं आहे, तेच तुमचं आहे, तेच भिकाऱ्याचं आहे, तेच राजाचं आहे. स्वरूप सगळ्यांचं एक आहे, त्याला वेगळं करू शकत नाही. तसं भगवंताचं दर्शन
आणि पुन्हा भक्ताचं दर्शन त्याला वेगळं करू शकत नाही. मी तुमच्याकडे बघतो तुम्ही माझ्याकडे बघता, काम संपलं बस. दर्शनात भेद नाही, आणि दर्शनात भेद नाही तर प्रेमात बी भेद नाही. उद्धवाला सांगते श्रीकृष्ण परमात्मा की मी काय सांगतोय, हे विवेकाची जागृती होताच मला तुझ्यातून द्वैताचं अस्तित्व समूळ नाश करून टाकायचंय, मुळासकट उपटून टाकायचंय. म्हणजे एकदा नंदादीप मंदिरामध्ये जळत राहिला की अंधाराला प्रवेश नाही. खरंय ना, अंधाराला प्रवेशच नाही. तसं एकदा मी तुझा विवेक जागा केला ज्ञानाच्या दृष्टीतून, ती ज्ञानाची दृष्टी काय सांगितली, आत्मा काय आहे आणि अनात्मा काय आहे, हे एकदा तुझ्या लक्षात आलं की ते तू वेगळं केलंस. म्हणजे साध्या भाषेत तांदूळांनी खडे वेगळे केले की कुठलीही बाय भात शिजत घालताना जोडीला चुकून माझ्यात त्यात खडे पडले म्हणणार नाही, फक्त तांदूळच शिजवणार, नाही का. त्याप्रमाणे भगवंत उद्धवला सांगते, उद्धव असा विवेक मी जागृत केला ज्ञानाच्या वाटेतून जाण्यासाठी तुला, की ते एकदा त्याचं द्वैताचं अस्तित्व संपलं की तुझं साधन संपलं. साधन संपलं, आणि साधन संपलं म्हणायचं, पण एक लहान बाळच पुन्हा मोठं झालंय ना. आता बाळ आहे, पुन्हा तोच गडी झाला. आपण गडीच म्हणतो ना मराठीत. पुन्हा तोच गडी झाला, दाढी मिशीचा गडी झाला. मग हेच साधन पुन्हा तपस्येचं रूप घेतं. जय जय. म्हणून साधने म्हणा, जनी साधनी विन सत्पुरुषापाशी. तुम्ही सिद्ध पुरुषापाशी पोचला की तुम्ही साधन नाही करत. तुम्हाला बी खात्री पाहिजे आपण तपस्येला बसलोय. आता तुम्ही स्वतंत्र करू लागला की तुम्हाला समजलं पाहिजे, हा आज उत्तम साधन झालं. पण पोचलेल्या पुरुषापाशी पोचला की तुमचं मन तुम्हाला सांगितलं पाहिजे, तपोभिक्षेनं पापानं हे पाप बाहेर निघून गेली आणि मी तपाच्या कक्षेत पोचलोय. आणि मग माऊलींचं उदाहरण आहे, जो तप करतो त्याच्यापाशी द्वैत राहत नाही, मग दैवत राहतं. द्वैत नाही, दैवत राहतं. तपेविण हे केल्याशिवाय तर ते मिळणार नाही तुम्हाला. विन म्हटलंय त्याच्याशिवाय तर मिळणार नाही. म्हणून साधन करून तुम्हाला सिद्धी मिळेल, पण तप करून सिद्धी नाही मिळत. अशा अज्ञानी लोकांनी चुकीचे अर्थ लावलेत. खडेश्वरी, बिडेश्वरी, धडेश्वरी, काय काय कसलेश्वरी. नाही, तपानं सिद्धी नाही मिळत, तपानं मीच प्राप्त होतो म्हटलं. का? आधार काय? आधार काय? तपोभिक्षेन शांतानाम वितरागिना. अरे मी स्वतःच मिळतो, आणि म्हणून मी सुद्धा तप करतोय. मला काय पाहिजे? मी कैलासात तप करतोय, मी क्षीरसागरामध्ये तप करतोय, मी ब्रह्माहून तप करतोय, मी सप्तऋषीहून तप करतोय, मी देवर्षीहून तप करतोय. सगळे तपस्वी आहेत. असे तपस्वी कधीतरी एकत्रित यावेत, त्याचं नाव कुंभ. जय जय. समज घ्या, असे तपस्वी कधीतरी एकाच ठिकाणी पाहायला मिळावेत, त्याचं नाव हे कुंभ. आणि ते कुंभ 12 वर्षानं 12 वेळेस 12 कुंभ झाल्या आलेत, म्हणून हे महाकुंभ. समज घ्या. म्हणून भाग्य आहे जे गेलेत, चांगलं आहे. पण तरी बी अशांच्या कृपेनं आपण, त्यांनी अशा अपेक्षा केली नाही सगळं जगाने येऊन इथे बुडी मारा. आम्ही ज्यात बुडी मारताय त्यात तुम्ही बुडी मारत असाल तर तुम्ही इकडे येऊ नका. समज घे ना.
बस समजलं ना. हां, तुम्हाला इथे येऊन बुडी मारणारा अपेक्षाने बुडी मारत असेल तर त्यापेक्षा निरपेक्ष राहून इथं स्मरण करणारा, मानसिक स्नान करणारा भाग्यवान आहे. पण तुम्ही सकाळ संध्याकाळ शिवरात्रीपर्यंत हा कुंभ आहे. शेवटचं स्नान काय 29 का 26 आहे? 26च. 26 तारखेपर्यंत तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ मानसिक कुंभामध्ये जपाच्या आधी, जप झाल्यानंतर, जपाच्या मध्ये वारंवार बुड्या मारा, तुमच्या नावानं मारा, पण नक्की ह्याचं फळ आहे हे विसरू नका. हे मानसपूजाच आहे ना, ह्याचं फळ आहे. उलट सदेह जो तिथं गेलेला आहे, काही वेळेस त्याला अपेक्षा राहील, इच्छा राहील, पण इथून जो करतोय त्याला फक्त भाव राहील. आणि देवाचं मत आहे, मी बस भावग्राही जनार्दन. मनोमन करा. मनोमन तुम्हाला काय अर्पण करायचंय है की नाही? काय करायचं? श्रीफळ कशाला अर्पण करताय? काय एका ताटामध्ये बसत गंगामाईची ओटी भरायची ना, सोन्याच्या ताटामध्ये. काय जरीची साडी घ्या, पैठणी घ्या, त्याच्यावर मस्तपैकी 10-12 तोळ्याचं काय काय ठेवते ती की नाही, सोन्याचं 100 तोळ्याचं ठेवा, काय बिघडते? हृदयस्थ हळदी कुंकू हे सगळं अर्पण करा, पूजा करा, दंडवत घाला तिला. थांबा तिथं दंडवत घातल्यावर ती उठवती का बघा. नुसती उठवती का काय? पुन्हा तुम्हाला विचारते का बघा, कधी आलास, कुठं राहणार? काय होतंय का बघा ना. राम भगवंत काय सांगते उद्धवाला? उद्धव हे का सांगतोय? साधनच तपात बदलतं, लहान मुलंच गड्यात बदल होतं. तुम्ही केलं आणि मग त्या तपस्येच्या द्वारा मला पूर्ण खात्री होती की त्याच्या हृदयाची पूर्ण शुद्धी झालेली आहे. आधी म्हटले मोज सम कोण कुटील खल खामी, माझ्यासारखा कोण कपटी आहे. आणि पुन्हा काय म्हणले? तू उदार असशील, तू परमात्मा उदार असशील तर मला कोण बुडवणार? तू जर कृपा केली तर कोण काढून घेणार? तुलसी रामायणात. राम छोटासा नामदेव महाराजांचा प्रसंग आहे सांगतो. ओम. बरं चला जात, ही गती मोडेल पुन्हा. नामदेव महाराजांचा प्रसंग एवढाच आहे, थोडक्यात एका वाक्यात सांगतो. भगवंतावर खूप विश्वास होता, पण त्याच्याबरोबर साधनेवर बी आपल्या थोडासा अहंकार होता. साधनेवर आणि मग लोकातून उठायचं आणि एकांतात जायचं, एकांतातून उठायचं आणखी तपश्चर्या वेगळ्या ठिकाणी जायचं. जागा बदलत 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 त्यांचं मत असं होतं की तुझ्या कृपेने आता मी पूर्ण निर्भय झालेलो आहे. अरे कृपा कमी आहे, अहंकार जास्ती आहेत. झालं काय की जिथं एका ठिकाणी गेले होते तपाला, जपाला, तिथं कुठली एक माई आली, नवरा बायको आली आणि ती अशी वेगळी भिल्लाची रूपं घेतली होती आणि म्हटले याला आता बरं झालं, नरबळी याला बी घावलेला आहे, कापूया काय. आणि मस्तपैकी म्हटले मी तोपर्यंत हांडी उभी करते काय. मग ती दगडं लावली, एक हांडा ठेवला, म्हटले कापून ह्यात टाकू त्याला. ऐकले ना नाही का? आणि त्याला ह्यात कापून मस्तपैकी शिजवून खाऊया. हे नामदेव महाराजांनी ऐकलं. शिजवून खाऊया म्हटले. भिल्ल ठीक आहे, नदीच्या वर इथं आपल्या त्या आहेत पलीकडं. तर मी कधी कधी ते असे बाहेर भात शिजवतात ना, ते बघत असतो मस्त शांतपणे. नामदेव महाराजांनी भीती खाल्ली आणि ती तंबू बिंबू काय ठोकत होते, तोपर्यंत काय केलं ह्यांनी, आपलं ते सगळं आसन बिसन गुंडाळलं आणि पळत सुटले. ते डायरेक्ट आले ते पांडुरंगाच्या
देवळात. पांडुरंगाने लगेच विचारलं, अरे एवढा धापा का टाकतो? हा तुम्हाला काय वर्ण विचारता धापा का टाकतोय? नाही म्हटले, फार दमलास, काय झालं? चांगलं सगळं सांगितलं प्रसंग. अहो तुम्ही काय म्हणले? हा मी म्हणतो तुम्ही आहे म्हणून सगळीकडे जातोय निर्भयपणे. होय मी आहे म्हणून जातो, तू तर म्हटला भीत नाही. हा अहो त्याने हांडीच चढवली म्हणले मला. काय माझी बिर्याणी करायची चालली होती असं का? हां हां बरं असू दे म्हणले. तुझं साधन काय तपस्येपेक्षा साधनेवर तुझं लय बळ होतं, ते मला किती बळ आहे ते बघायचं होतं, म्हणून रुक्मिणीला केली होती भिल्लीन आणि मी झालो तो भिल्ल. हां आणि धारबाज कोयता तुझ्या माग पळत होतो. तेव्हा ठीक आहे, पुन्हा काय असं काय करू नको. काय तेव्हा देवाने सांगितले ते वचन बघा खूप सुंदर त्यात. ते सांगितले भीती प्रेमाची असावी, भीती मर्यादेची असावी. भीती सत्तेची आणि बळाची नको, तू माझ्या सत्तेवर. प्रसंग झाला ठीक आहे. भगवंत म्हणते साधन तपाच्या द्वारा तुझी अंतःकरणाची शुद्धी किती झाली ते मला पाहायचं होतं. आणि एकदा शुद्धी झाली की वेदशास्त्राचं तुझ्यातून मला जयघोष काढायचा असतो. ठीक आहे ना? आपली एवढी ताकद नाही म्हणून आपल्यातून सुद्धा गुरुदेव काढतात की नाही. हरी ही ओम म्हणजे जिथून त्याचा उगम आहे तिथूनच काढतात ना आपल्यातून. भगवंत म्हणते आद्यंतर योरश्य यदेव केवलम कालश्य हेतुश्य तदेव मध्ये. किती वेळ झाला? तदेव मध्ये. जय जय रघुवीर. चालेल ना? तर मग मला काय करायचंय तुला सांगतो उद्धव. एकदा साधनेचं रूपांतर तपात केलं की हृदयाची शुद्धी झाली की वेदशास्त्रांचं श्रवण तुझ्याकडून करून बी घ्यायचे आणि पठन बी करून घ्यायचे. बघा तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे वेदमंत्र चालतेत घरात, देवघरात, एका एका शब्दात एका एका अक्षरात इतकी ताकद आहे की माऊलींच्या भाषेत पळेबूत बाधा भिण्यात येते. ठीक आहे ना? कुठल्याही प्रकारचं अनिष्ट तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. फक्त ते मनाची तुमची स्थिरता असली पाहिजे. अनिष्ट तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही हे प्रमाण आहे वेदांचं. बाकीच्यानी तुम्हाला किती सांगू द्यात की तुम्ही ह्यांनी काय केलं का असेल का, त्यांनी काय केलं का, ह्यांनी काय केलं. प्रमाण आहे पळे भूत बाधा भिण्यात येते. म्हणून वेदमंत्राचं पठण साधकाच्या मुखात असलंच पाहिजे. मुखात नसेल तर कानात तरी असलं पाहिजे. आणि कानात आणि मुखात बरं का, म्हणजे तुम मेरे दिल में रहते हो म्हणते ती की नाही आजकाल. फिर धडकन में क्यों नाही. एखादी गोष्ट जर तुम्ही पाहिली अचानक तर भीती वाटते की नाही. तसं जर तुम्ही तुमच्या इष्टाला पाहिलं तर त्यावेळी तसं का होत नाही. ते प्रेम डोळ्यातून का वाहत नाही. ते प्रेम तुमच्या अंगावर का खेळत नाही रोमांचित होऊन. उद्धवाला भगवंत सांगतात की उद्धव जिथं जिथं हे शास्त्राचा वेदाचा जयघोष होतो. एक प्रसंग सांगतो तुम्हाला, चला जाऊ द्या अलीकडं. नाव घेत नाही त्या व्यक्तीचं. त्याच्या घरामध्ये त्याच्या नात्यातल्या व्यक्तीनं स्मशानातली मैताची राख घरात येऊन इसकुटून गेली. पड्याची राख विस्कुटून गेली. आता ती पवित्र कुणाला आहे? शिवाला फक्त आहे, बाकीच्याला अपवित्र आहे. आणि कुणाला काय कळून दिलं नाही. पण तिथल्या घरातल्या लोकांना शंका आली. मग ज्या महिलेला शंका आली ती चांगली 60-65च्या पुढची होती. थोडासा पता लावला, ती कुठून आली, काय आणले, काय विस्कटले. वर गेलं तर ती राख सगळी पडलेली आहे. तोंडानं तोंड चौकशी केली तर कळालं की स्मशानातली राख आणून तिनं घरामध्ये विस्कटली. त्यांची आहेत सोन्या चांदीची दुकानं.
अहो गिऱ्हाईक बंद झालं, लोकांचं डोकं चालणं बंद झालं, त्याची पेन्शनवर सुद्धा त्याचं भागना, आणि आलिशान वाडान ते सगळं काय काय पण सगळं ओसाड पडल्यागत झालं. बोरचं पाणी चाललं होतं ते बंद झालं. असे काय 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 त्यांनी तक्रारी सांगायला सुरुवात केली. आले आपल्याकडे की असं असं झालेलं आहे. बरं बरं ठीक आहे, तुम्ही साधन करता का? हो करतो. घरात भरपूर साधक आहेत. साधन करता का? हो करतो. बरं ठीक आहे. आता काय करायचे? नाही काय नाही, असं असं झालं. बरं ठीक. आपल्याला असे काय चाललंय, शास्त्राचं श्रवण पठण जिथं होतंय, वेदघोष होतोय जिथं, पळेबूत बाधा बिणे तिथे. मग त्यांच्याकडून ब्राह्मणांना पाठवून ती विधिवत जे क्षालन मंत्र असतात त्या क्षालन मंत्रानं 3.5 तासाची 4 तासाची पूजा झाली. त्या माणसानं त्याच दिवशी पुन्हा सांगितलं, दुसऱ्या दिवशी बी सांगितलं. सगळी म्हणली डाराडोरू झोपली ती काका, काय कुणा बिंदास आहे ती सगळी, म्हणले शांत आहेत सगळी, की झालो एकदाच्या यातनं मुक्त झालो, सुटलो. जसं एखादा कर्जमुक्त माणूस कसा निवांत झोपतो, आता बस काय आता मिळेल ती खाईल, नाही तर असाच पडून राहील, आहे का नाही. म्हणजे याचं ओझं मोकळं झालं का कुठल्याही म्हणा, समजा जेल मुक्त झाला, कर्जमुक्त झाला, कुठल्या कशात मुक्त झाल्यावर कसा असतो, किंवा भक्त ज्यावेळेस मुक्त होतो तेव्हा कसा असतो, अशी एक स्थिती झाली. आणि धन्यवाद देऊन देऊन तो म्हटलं बरं ठीक आहे ठीक आहे, फक्त एक चुकलंय म्हटलं ते करा. काय अजून गायला दान पोचलं नाही? अरे सगळ्यांनी डोक्यावर हात ठेवलं. म्हटले हो की हो, गायला दान पोचलं नाही तेवढं द्या. हो 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 हो. दुसऱ्या दिवशी ते चुकलंय म्हणले, ते नाही राहिलं. तर सांगायचं काय, भगवंत म्हणते तपस्येच्या द्वारा त्याची हृदयशुद्धी झाल्यानंतर वेदशास्त्राचं श्रवण आणि मुखातून पठण मी काढतो, त्यावेळेस सगळ्या बाधा निवृत्त होतात. आणि मग ते वेद मंत्र ज्याच्या श्वासातून निघालेले आहेत त्याची नजर आपल्याकडे पडते, श्रीहरीची. त्याची नजर आपल्याकडे म्हणजे जो करतोय त्याच्याकडे पडते, आणि त्या नजरेतून जी आपुलकी जाते प्रेमाची किरणांची, त्याच्या व्यतिरिक्त श्रवणाच्या युक्त्या, जर वेद घोष करता येत नसेल तर श्रवणाच्या युक्त्या मी त्याच्या कानामध्ये ओतत असतो. बरं का, नीट आहे का? श्रवणाच्या युक्त्या, त्या मंत्र त्याला ते कळत नाहीत, त्याचे अर्थ कळत नाहीत, पण त्याची गोडी त्याला आपोआप पोचते कानाच्या द्वारा. समजले ना? ब्रह्मांड विष्णुदम रुद्रसम इंद्रसम अग्निसम वायुस्तम सूर्यस्तम म्हणतोय ब्राह्मण, बरं का, पण हा प्रसन्न होऊन मान हलवत असतो. त्याला काय कळतं? आधीमध्ये बघा कुठल्या कुठल्या सत्संगात बापूंच्या मुखात नाही ऐकलं असेल तुम्ही, मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम बुढ्या मंगलम तनु हरी. वेदमंत्र म्हणतात पण ब्राह्मणांची नकल करत का? भगवंत म्हणतात अशा उपदेशामुळं, श्रवणाच्या युक्त्या, अशा अतिरिक्त श्रवणामुळे मी त्याला युक्त्या देतो. त्याला तर वेदमंत्र कळत नाहीत पण तो डोलू लागतो. आणि मग महापुरुषाच्या द्वारा त्याला उपदेश करून हे काय आहे आणि हे कसं आहे, हे काय आहे आणि हे कसं आहे, हे त्याला महापुरुषाच्या उपदेशाच्या द्वारा दोघांच्या अविरुद्ध स्वानुभूतीचं मी प्रमाण देतो. म्हणजे जो माझा अनुभव तोच तुमचा अनुभव. मला गुळ गोड लागला तर तुम्हालाही गोडच, ठीक आहे. मला जर ते सुंदर सुंदर फूल दिसतंय तर तुम्हाला सुद्धा ते सुंदरच फूल दिसणार, ठीक आहे. मला जर त्या वेद मंत्रातून
म्हणजे मधाळ गोडी येते तर तुम्हाला तशीच येणार. ते बटूक बोलताना करतात ना, ओम भद्रम शृणुयाम देवा हे हात ज्यावेळेस ते नाचवतात की नाही ते त्या गोडीसाठी असतात. आणि ते हळूहळू हळू ते संपूर्ण शरीराने डुलत असतात. आणि पुन्हा हेच सत्य आहे, हेच सत्य आहे, हेच सत्य आहे. वारंवार ते मनाला घणाघात करून पटवून देतात. म्हणून एका बटुकाची विद्या महापुरुषापेक्षा सिद्ध आहे. ठीक आहे ना, भगवंताचं वरदान आहे त्याला. एका बटुकाची विद्या महापुरुषापेक्षा सिद्ध आहे ती. कारण ती तुम्हाला जी प्रमाण देईल ती सिद्धाचं प्रमाण येईल आणि जाईल. पण हे प्रमाण वेदोक्त आहे आणि कायम राहणार. तुम्ही घ्या ना. राम असो. उद्धव श्लोक पूर्ण करतो. उद्धव ऐक. म्हणून अशी स्वानुभूती पण ती अविरुद्ध आहे. म्हणजे मला जे मिळालंय तेच तुला. आणि बापूजींनी प्रमाण काय आपल्याला सांगितलं गुरुदेवांनी, अरे आशाराम तुला खोटं वाटतंय का? माझ्याकडे जे आहे तेच तुझ्याकडे. हो, मी शपथ घेऊन सांगतो. गीतेची शपथ घेतली, गीता डोक्यावर घेतली ललाशा बापूजींनी आणि सांगितलं मला जे मिळाले तेच तुझ्याकडं, माझ्याकडे जे आहे तेच तुझ्याकडे आहे. आता पचव. ते कसं पचवायचं तू बघ. कुठे जाऊन पचवायचं तू बघ. बापूंनी सांगितलं होतं का लीलाशाह बापूंनी तो डिसात जा म्हणून? नाही, जागा त्यांनी शोधली. पण तिथं बी ताप होतोय ना. सांगा आता इथून हालू का? ती कुत्री भुकतेत, ती दारुडे आहेत. तक्रार घेऊन येऊ नको, शंका घेऊन ये. जय जय. हा, तक्रार घेऊन येऊ नको. काही आध्यात्मिक शंका असेल तेही घेऊन ये. म्हणून आपलं वचन आहे परमार्थात तक्रार कधीही साधकाला सिद्धावस्थेपर्यंत जाऊ देत नाही. अच्छा, श्लोक पूर्ण करतो. म्हणून असं अविरुद्ध प्रमाणभूत मी दिल्यानंतर मग सर्वाचा सार असा निघतो, की आपल्या आधी जो होता तोच आपल्या नंतर राहणार आहे. सर्वाचा सार असा की आदी, अंती आणि मध्य एक तोच राहतो. जसं आता सूर्य आपल्याला दिसत नाही, पण इकडे ऊन दिसतंय आणि इकडे प्रकाश दिसतोय, नाही का? तिकडे ऊन दिसतंय आणि इकडे प्रकाश दिसतोय. आता मी तुम्हाला कशासाठी विचारायचं की मावळला का रे सूर्य? तसं मी तुला प्रमाण दिल्यानंतर तुम्हाला कशाला विचारायचं गुरुदेव मी पोचलोय का, मी मुक्त झालोय का, मी भक्त झालोय काय? अरे तुला माझ्याशिवाय राहत नाही, हेच भक्तीचं प्रमाण आहे. कुठली दोरी तर दिसत नाही, मी ओढून तर येतोयस. हे प्रमाण आहे ना. मग कशाला विचारतो? म्हणून इथं सगळ्याचा सार असा निघतो की या संसारामध्ये आधी जो होता अंती तो राहणार आहे. आणि याचं जे मूळ आहे प्रकाशक शब्द घातलेला इथं, कालस्य हेतुश्च तदैव मध्ये, या दोघाच्या मध्ये काहीतरी एक आहे. ते कोण आहे? ते प्रकाश आहे, सूर्याचा. तसं आतमध्ये जे तुझ्या आणि माझ्या ऋणानुबंधातला मध्ये कोण आहे? तर ते प्रेम आहे. भगवंताने प्रेमाला प्रकाश म्हटलं. आणि तेच अद्वितीय आहे. तेच अद्वितीय आहे. म्हणजे त्याची बराबरी कुठेही करू शकत नाही. आपण म्हणतो ना, अरे कसं काय अद्वितीय, म्हणजे त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही, अद्भुत, अप्रतिम. असं अद्वितीय परंतु उपाधी शून्य, अद्वितीय परंतु उपाधी शून्य. आलो ना मूळ जागेवर. उपाधी शून्य म्हणजे
काही फळाची इच्छा धरून तू येऊ नकोस, नाहीतर जिथे आहेस तिथे राहा. उपाधी शून्य. उपाधी फळ उपाधी आलं ना, मग ते तुला दिल्यानंतर तुझ्यात आणि माझ्यात हे अद्वितीयपणा निघून जाईल. म्हणजे दिसला म्हणून हसला काय असं नको, भेटला म्हणून हसला. आपण म्हणतो काय 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 म्हणते त्याला, ते देखल्या देवा दंडवत मराठीत म्हणा. हा, दिसला म्हणून हसला असं नको. नाही, दिसला की बस त्याच्यामध्ये फसला एकदम. बस अरे बस बस अरे मी काय. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो. परवा 2 दिवस पुण्याची युवराज होते. मी 6:45 गाय बांधली, ठीक आहे, आणि 7 मी घरापर्यंत पोचलो. अंधार पूर्ण 6:30 होतो, घरी पोचलो. हा काय करत होता पुण्याचा युवराज, ते तुळशीची पूजा मी त्याला उत्तर पूजेला पाठवलं होतं. जो इथं राहतोय त्यानं त्याला शिकवतोय आता उत्तर पूजा. तर ते उत्तर पूजा करून खाली तुळशीची पूजा करायला होता, कळतंय का भाऊ. आणि उत्तर पूजा करताना मी त्याकडे बघतोय, मी म्हणलं अरे एकदमच अरे, आणि हा छान छान एवढंच. हा अरे हा छान छान. पण मी बघतोय काय की त्या तुळशीची पूजा स्वानंद करतोय, तेच वस्त्र जसंच्या तसं, दाढी केस उदबत्ती, आणि तो असा खालीवर त्यानं उदबत्ती फिरवली, आणि मी तेवढ्या क्षणात त्याच्यात मी माझं दर्शन करून गेलो. मला हे माहित नाही की पूजा मी बघतोय, पण मी बघतोय कुणाला, स्वानंदाला बघतोय. स्वानंद उत्तर पूजा करतोय. आम्ही एकदम शांत झालो. जसंच्या तसं त्यानं माझ्यासारखं उपरणं मारलं होतं, खाली लुंगी वर हे, आणि मी जशी उदबत्ती फिरवत होतो तसाच तो फिरवत होता. एक क्षणापुरती तेवढी झलक आत येऊन गेली. भगवंत म्हणतात अद्वितीय, वही अद्वितीय, तोच अद्वितीय आहे, दुसरा नाही. अद्वितीय म्हणजे त्याच्यासारखा दुसरा नाही ना, अद्वितीय. त्याच्यापेक्षा अधिक नाही, त्याच्यासारखा नाही. असा अद्वितीय उपाधी शून्य परमात्मा, तो परमात्मा मध्ये आहे. कुणाच्या? दोघाच्या. मग जर मध्ये आहे तर तोच दोघात आहे, ही तर अद्वितीयता झाली, संपलं. अरे हो, बापून म्हटले ना, अरे तुझ्यात माझ्यात तोच आहे, बस. आणि साक्षात योगवशिष्ठामध्ये शिवजीने ते सांगितलं की तुम्ही ह्या शंकराला बघून भूलू नका, या शंकरातलं चैतन्य बघा, तो खरा देव आहे, तो अद्वितीय आहे. शेवटच्या मनाचे 21 श्लोक, शेवटचे 21 श्लोकामध्ये तो परमात्मा कसा आहे, आपण पुन्हा कधी तुम्ही मला स्मरण करून द्या, त्याचं वर्णन आहे बा. की जो येत नाही आणि जात नाही तो कसा आहे. आणि आपण आपल्याला येणारा जाणारा समजतोय, मरणारा समजतोय, जन्मणारा समजतोय, शेवट करतो. याच्या अतिरिक्त कुठलीही वस्तू नाही. हेतुश्च तदेव मध्ये कालश्य. शेवट काय? यदेव केवलम. केवळ तो आहे, होता राहतो, फक्त कळेपर्यंत वेळ जातो. आणि एकदा कळालं की त्या गोडीमध्ये काही असो नसो, असेल तर उपयोग होईल, नसेल तर उपाधी रहित राहील. समजलं? खूप सुंदर श्लोक, आवडला. आणि म्हणून शेवट पुन्हा भगवंत सांगतात, आद्यंत योरश्य यदेव केवलम कालश्य हेतुश्च तदेव मध्ये. उद्धव, मी पुन्हा पुन्हा तुला हृदयस्थ तुझ्या गुरुना आणि माझ्या अंतरात्म्याला स्मरण तुला सांगतोय की आत्मा अनात्म्याचं स्वरूप ज्यावेळेस समजतं त्यावेळेस ज्ञानाचा उदय होतो, विवेक त्याचं रक्षण करतो, अद्वितीय असं अस्तित्व पुन्हा
अद्वितीय असं अस्तित्व स्थिर होतं. द्वैताचं अस्तित्व निघून जातं. मग पुढं मी त्याला साधनेच्या द्वारा तपामध्ये घालतो. तपाच्या द्वारा त्याचं हृदय शुद्ध करून घेतो. आणि शुद्ध करून घेतल्यानंतर वेदशास्त्राचं त्याच्याकडून श्रवण करून घेतो, पठन करून घेतो. आणि त्यातून त्याला कळत नसेल तर श्रवणाच्या द्वारा मी त्याला अनुकूल युक्त्या देतो. आणि युक्तीनं जो भक्त आणि मुक्त होतो तो परमश्रेष्ठ आहे, तो महापुरुषांचा उपदेशक आहे. महापुरुषांच्या द्वारा तो उपदेशक आहे. आणि त्याच्याद्वारा स्वतःचं प्रमाण राहतो. जसं मी पुरुष आहे पण मला आरशात जाऊन बघायची गरज नाही, तसं स्वतःला पुन्हा स्वानुभूतीचं प्रमाण राहतो. या सगळ्याचा सार काय निघतो की या संसारामध्ये आधी तोच होता, आताही तोच आहे, पुढेही तोच आहे, पण त्याच्यासाठी एक प्रकाश लागतो, तो ज्ञान प्रकाश मी देतो. आणि तो ज्ञान प्रकाश दिल्यानंतर तो एक अद्वितीय होतो, म्हणजे तो आणि मी एकच होतो. तिथे दोघांच्या मध्ये उपाधी आवडत नाही. उपाधी फळ देऊन त्याला अडकून टाकते. उपाधी बळे निंद्य सर्वे ते जावे, अडकून टाकते. आणि तो अडकू नये. माझा आहे, माझ्यातच मावळा. सूर्य मावळला की किरणांना माघारी या म्हणावं लागतं का? नाही. तसं तो माझा आहे, तो माझ्यातच प्रमाण करतो. याच्या अतिरिक्त दुसरं येतं काही नाही. हे ज्याला कळालं तो आनंदी आहे, हे नाही कळालं तो सुखी दुखी आहे. इथे कृष्णार्पणमस्तु. वासुदेवार्पणमस्तु. सच्चिन्नमूर्ते सद्गुरुदेवा. जय जय रघुवीर समर्थ. राम 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 राम. ओम.